डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भारतीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर, भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे, भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जगदाळे अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभली। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या लक्षणीय गर्दीमध्ये भारतीय मराठा महासंघाचा पदनियुक्त सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। यावेळी भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी मनोहर सुखदरे, प्रदेश महिला अध्यक्षपदी श्रेया तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली। तर महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी प्रसाद घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट रचना भालके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिलापदी वृषाली कळण, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सुनील निकम, उपाध्यक्षपदी प्रताप गाते, स्वप्नील साळुंके, ठाणे जिल्हा अध्यक्षपदी राजेश पाटील, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी संध्या साळुंके, ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी कार्याध्यक्ष कविता यादव, सरचिटणीस गजानन परब, कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी नंदू परब, ठाणे जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी संतोष पवार, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पूर्व व पश्चिम विधानसभा संजय मोरे, रायगड जिल्हा संघटक अमोल भामरे, कळवा मुंब्रा विधानसभा उपाध्यक्षपदी श्रीकांत ठोसर, अंबरनाथ उल्हासनगर विधानसभा उपाध्यक्षपदी अभिजित करंजुले, रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी कुमुदिनी चव्हाण, ठाणे शहर महिला अध्यक्षपदी मनाली सोमकर, ठाणे शहर सरचिटणीसपदी सचिन शिंगारे, ठाणे शहर दिवा संघटक म्हणून सतीश केळशीकर इत्यादींच्या प्रमुख नियुक्त्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। एकंदर 124 नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या असून संबंधितांना या संदर्भातला नियुक्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। भारतीय मराठा महासंघ मगाशी सांगितलं की मी 1980 पासून काम करतोय। पुढे काही वादविवाद झाल्यानंतर 2000 साली आम्ही त्याच्या भारतीय मराठा महासंघाची नवीन स्थापना केली। आज 25 वर्षे झाले। आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये बोटाला ब्लेड ओढून रक्त काढलं आणि त्याच्या सह्या केल्या की शेवटच्या थेंबापर्यंत समाजाचं काम करायचं। आई तुळजाभवानीची शपथ खाल्लेली त्याप्रमाणे करतोय। त्याप्रमाणे सगळ्यांना सांगतो की बाबा सगळ्यांनी जुटा, एकत्र या, एकत्र आले पाहिजे। देश हिताकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्याकरता भारतीय मराठा महासंघ कामकाज करणार। भारतीय मराठा महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण भारतामध्ये भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये तर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती सोहळा या रोपमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि तेलंगणासारख्या राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत, गुजरातमध्ये आहेत, गोवामध्ये आहेत आणि अन्य राज्यामध्ये देखील भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहेत। भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायकराव मेटे आमदार झाले, वसंतराव किसनराव वरखिंडे हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना मिळाला होता आणि अशा भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आज आपण ठाणे शहरामध्ये पदनियुक्ती सोहळा केलेला आहे। आपण ठाणे, कल्याण, ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकारी, भिवंडी, त्याच्यानंतर कल्याण लोकसभा अशा अन्य राज्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या जवळपास 150 नियुक्त्या आज आपण इथे केलेल्या महिला आणि पुरुषांच्या। त्याच्यामुळे भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण काम करणार आहोत आणि या सर्वांना मी आज शुभेच्छा देतो की आज त्यांच्या नियुक्ती सोहळा झालेला आहे।